जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण बघतोय औरंगजेबाच्या आग्र्यात महाराजांना मारण्याचे कोणते कोणते कट झाले होते. महाराज आग्र्यात प्रथम प्रवेशले तेव्हा ते आणि युवराज शंभूराजे कसे तेजस्वी आणि अस्सल राजपुतांसारखेच दिसत होते. 13 मे रोजी मधून मधून रामसिंग आपल्या प्राणांगातल्या शामियान्यात महाराजांना भेटून गेला. औरंगजेबाचे काही काही सरदार असेच भेटून गेले. हे सर्व औपचारिक पण संस्कृतपणे घडत होते. आजही महाराजही त्यांच्याशी शांतपणे बोलत होते. एक गोष्ट महाराजांना स्पष्ट लक्षात आली होती की आपल्यावर औरंगजेबाची सक्त नजर आहे. तेथून एकदम निष्ठून पसार होणे आता शक्य नाही, पण ते प्रत्यक्ष आघात करून महाराजांच्या बेड्या घालणे किंवा ठार मारणे असे धाडस औरंगजेबाला करणे अवघडच होते. समजा तसे काही त्याने केले असते तर रामसिंग आणि काही थोडे राजपूत चिडले असते का, अशी भीती तरी औरंगजेबाच्या मनात नक्कीच होती. राजपुतांचा शब्द म्हणजे प्राण जाये पर वचन न जाये असा लौकिक सर्वत्र होता. त्याची धास्ती त्याला होती, म्हणून तो भडकलेला पण वर्तनात शांत असा राहिला होता. शाही कुटुंबातील त्याची बहीण जहारा, मामी, मावशी, इतर नातलग आणि सर्व सरदार तो दरबार संपल्यापासूनच औरंगजेबाला आग्रह करून होते की आपण शिवाने भयंकर आवर्तन किए, आपला अपमान केला आहे, आपण त्याला ठार मारावं. पण बादशाह कोणताही अभिप्राय व्यक्त करत नव्हता. त्याला ठार कसे मारता येईल याचा विचार करत होता. औरंगजेबाला अजून एक भीती होती की त्याचा भाऊ शुजा ची शिवाजी राजे निमित्त म्हणजे यांची भेट घडून जर आली तर राजपूत सरदार या शुजाला सामील झाले तर ते फारच महागात पडेल असे स्पष्ट दिसत होते. बादशाह या संबंधात बोलत नव्हता, पण तशी तिची भीती त्याला नक्कीच वाटत होती. म्हणून शिवाजी राजाला वेगळ्या पद्धतीने खलास करण्याची कारस्थाने त्याच्या डोक्यात घुमत होती. 4 दिवसानंतर म्हणजे 16 मे 1666 या दिवशी बादशहाने शिवाजी राजांना ठार मारण्यासाठी सुजात खानाच्या नावाने फरमान तयार करण्याचा हुकूम सोडला. आता त्याचे असे झाले की 16 मे रोजी औरंगजेबाने चे काही महत्वाचे सरदार त्यांची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले. तर तसे ते रोजच येत होते. त्यांचा मुद्दा एकच, या शिवाला ठार मारा. त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. आरा बेगम की बहीण, तिचा मुद्दा आणखीन वेगळाच. ती म्हणत होती की या शिवाने शाहिस्ते खानाची मुलगी पळवली, ती आपली मामे बहीण होती, म्हणून याला ठार मारा. आज दिनांक 16 मे मात्र सारेजण आग्रही करू लागले की शिवाला ठार माराच. आणि खरोखरच औरंगजेबाने तिरीमेरीस यावे तसे येऊन म्हटले की होय, मी शिवाला ठार मारणार आहे. हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर शांत झाले. बादशहाचे फरमान तयार करण्याचा हुकूम सोडला. हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते. पण आश्चर्य असे की ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याच्या घरी समजली. तो कमालीची बैचेन झाला. त्याने तातडीने मिर्झा मुहम्मद आमिर खान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगने मीरबक्षीला कळवून विनंती केली की माझा अर्ज बादशहांच्या आत्ताच्या आणि आपण जातीने त्यांना सादर करावा. मीरबक्षीने त्यांची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशहासाठी अर्ज लगेच तयार केला. मीरबक्षीने बादशहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. यात रामसिंगने असे म्हटले होते की आपण शिवाजी राजांना ठार मारण्यासाठी फरमान काढीत आहोत. आपण सर्व शक्तिमान आहात. आपण राजांना ठार मारू शकता, पण आम्ही शिवाजी राजांना शपथपूर्व सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. राजपुतांचा शब्द आहे. तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर सर्वप्रथम मला मारा आणि मग शिवाजी राजांना. हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्यातील पहिली गोष्ट अशी होती की शिवाला ठार मारण्यासाठी फरमान तयार करण्यासंबंधीची बातमी येथून बाहेर गेली कशी, रामसिंगला कळलीच कशी. दुसरी गोष्ट अशी की रामसिंग म्हणतो की मला प्रथम मारा, मग शिवरायांना मारा. याचा अर्थ असाही उघड दिसतोय की मी जिवंत असेपर्यंत शिवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्यासंबंधीचे फरमान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की रामसिंगला
उद्या दिनांक 17 मे किल्ल्यात आम्हास भेटवण्यासाठी सांगा. शिवरायांचे तातडीचे मरण बादशहाने पुढे ढकलले. दिनांक 17 मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवान ई खासमध्ये बादशहाला भेटण्यास गेला. भेटला आणि बादशाह रामसिंगला म्हणाला, तुझा अर्ज मिळाला, मंजूर आहे, पण शिवा आमच्या परवानगीशिवाय आग्र्याहून निघून जाणार नाही, याचे कोणतेही घातपात कृत्य करणार नाही, अशी तू ग्वाही देतोस का? प्रश्न भयंकर अवघड होता. तो वादळाला जामीन राहण्यासारखेच होते. हे रामसिंग घरी आला. त्याने महाराजांना सर्व काही सांगितले. महाराज ते ऐकून गंभीर झाले. बादशहाचा आपल्या बाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंग बरोबर त्यांच्या महालातील देवघरात प्रवेश केला. तेथील तुळशी बेल हातात घेतले आणि देवाला वाहत त्यांनी रामसिंगाला म्हटले, भाईजी, तुम्ही महाराजांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणेच वागेन. रामसिंगाला हवेसे वाटले. तो किल्ल्यात गेला. दिवाणी खासमध्ये बादशहास भेटला. जमानपत्र दिले. बादशाह म्हणाला, रामसिंग, शिवाजी महाराजांना घेऊन काबूल कंदाहारच्या स्वारीवर जाण्याची तयारी करा. त्याने होकार दिला व रामसिंग किल्ल्यातून परतत असताना राज अंदाज खान उर्फ सुजात खान सुभेदार याने रामसिंगला म्हटले कि महाराज कुंवर जी, मैं भी आपके साथ काबूल आने वाला हूँ, मुझे बादशाह का हुक्म है. हे ऐकले मात्र आणि रामसिंग कमालीचा बेचैन झाला. यात बादशहाचा डाव अगदी स्पष्ट होता की काबूलच्या प्रवासात कुठेतरी घातपात करून शिवरायांची आणि सर्वच मराठ्यांची कत्तल घडवायची. हा डाव राक्षसीच होता. या कत्तलीत रामसिंगचीही आहुती पडणार होती. याच सुजात खानने बादशहाच्या हुकुमावरून अलवार येथे 3000 सतनामी गोसाची बैराग्यांची कत्तल केली होती. अशा या कुरक्रम सुजात खानाच्या जबड्यात महाराज शंभूराजे सुद्धा सापडणार होते. आता जणू ते मृत्यूच्या ओठावर पावले टाकत होते. अशा प्रकारे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या कैदेत नाही पण तिथे असताना, आग्र्याला असताना लाल महालात त्यांच्या विरुद्ध असे कटकारस्थान केलं होतं. पण त्याच्यावर सगळ्याच्यावर मात करून माझा राजा एक दिवस तिथून सुटला होता. नमस्कार मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात हे नक्कीच तुम्ही सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. हे तुमच्यासाठीच आहे. वैयक्तिकरित्या मला काय जेवढं माझ्या पण मनात नव्हतं, पण तरी पण मी बनवतोय. मनात नाही म्हणजे असं नाही, महाराजांचं एक चांगलं काम आपल्या हातून घडतंय, तर त्यात काही वाईट नाही, गैर नाही. तर धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताल अशी मी कल्पना करतो आणि नमस्कार. जय शिवराय.